नागरिकांना समजून देणार, आश्वासन देऊन देणार, त्याच्यावर तुम्ही काय अंमलबजावणी करताय? कारवाई करायची, त्यासाठी चालू आहे मॅडम, त्यासाठी चाललेलो आहे मॅडम. एक कर्मचारी तरी गेला का मॅडम? गेला का? आणि इतक्या अपघात झाल्यानंतर तुम्ही कोणतीच कार्यवाही केली नाही मॅडम. तुमच्या रस्त्याच्या करारनाम्यातल्या आधीने शर्ती सांगा काय? 5 साठी शर्ती सांगा फक्त. पहिल्या 5 साठी शर्ती सांगा. या ठिकाणच्या सहनशीलता किती अंतर्गत बघितलं असेल तर काल या ठिकाणी मोठा जनप्रक्षोभ होऊन या ठिकाणी जन आंदोलन उभारण्यात आलं होतं. या रस्त्यात खड्डे आहे का खड्ड्यात रस्ते आहे हेच मुळात समजत नाही. या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आमचा आरोप आहे. कारण या रस्त्याचं काम इतक्या निकृष्ट दर्जाचं आहे की या रस्त्याच्या वर पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज लोकांना येथे त्यांचा जीव गमावावा लागत आहे. या जिल्ह्यात 3 मंत्री असताना देखील ते या रस्त्याकडे व इथल्या नागरिकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आमचा आरोप आहे. आणि जर त्यांना या लोकांबद्दल संवेदना असतील, त्यांच्यातल्या जळगावकर नागरिकांच्या बाबतीतल्या संवेदना जिवंत असतील तर त्यांनी तत्काळ या रस्त्याच्या संदर्भात काम करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला व प्रशासनाला दिले पाहिजे. या रस्त्यावर दिवसेंदिवस म्हणजे दररोज म्हटलं तरी हरकत नाही अपघातांची मालिका सुरू आहे. या परिसरातील सगळे नागरिक हे संतप्त होऊन या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे. या जळगाव जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आहेत, भाग्यवान जळगाव जिल्हा आहेत आणि इथूनच ते या रस्त्यावरूनच ते ये जा करतात. परंतु त्यांना या रस्त्याची परिस्थिती दिसत नाही का हा आमचा पहिला सवाल आहे. दुसरं, या ठिकाणी काही वर्षांपूर्वी समांतर रस्त्यांची माग झाली होती आणि समांतर रस्ते या ठिकाणी मंजूर झाले होते. परंतु या ठिकाणी समांतर रस्ता करण्यात आला नाही. बायपास सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला नाहीये. जर असं चालू राहिलं तर आम्हाला असं वाटेल की हे राज्यकर्ता फक्त त्यांचं घर भरतात, परंतु नागरिकांचा जीव त्यांच्यासाठी स्वस्त झालेला आहे. आपण बघतो आता या ठिकाणी या रस्त्याचं काम झालं पाहिजे. या महामार्गावरचे गड्डे बुजवले पाहिजे, समांतर रस्ता हा मान्य झाला पाहिजे, यावर निधी मंजूर झाला पाहिजे. परवाई मी जनतेच्या भावनाशी सहमत आहोत. कारण जनतेच्या भावना एकदम उद्रेक झालेला आहे. परवा एक क्षण झाला, त्याच्या 2 मुली वारल्या आणि आजही एक घटना घडली, त्याच्यात एक व्यक्ती वारलेला आहे. आम्ही त्या खरं पाहिलं असेल त्या भावनाचा आदर करतो. आणि मागच्या डिप्युटीच्या मीटिंगमध्ये या रस्त्याचा विषय असेल, समांतर रस्त्याचा विषय असेल, तो आम्ही डिप्युटी मीटिंग या पत्रकार स्वतः साक्षीदार आहे त्या गोष्टीला की आम्ही किती त्यावेळेला भांडलो. पण आज सुद्धा समांतर रस्त्याचं टेंडर प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि ते लवकरात लवकर सुरू होतील. आणि खड्डे बुजण्याच्या संदर्भात आताही कलेक्टरशी बोललो. ते शिवाजी पवार जे नॅशनल हायवेचे साहेब आहे ते नागपूरला मीटिंगमध्ये गडकरी साहेबांच्या ऑफिसशी बोललेलो आहे, मंत्र्यांशी बोललेलो आहे. लवकरात लवकर खड्डे पूर्ण बुजण्याचं काम आणि समांतर रस्त्याचं काम आम्ही मार्ग लावण्याचा प्रयत्न करू. हे आमचे 100% प्रयत्न असतील. बायपासचं काम बऱ्याच वर्षापासून चाललेलं आहे, त्यामुळे शहरातून अवजड वाहतूक होते, त्यामुळे अपघात होतात. काय सांगा? बायपासचं हे केंद्र सरकारकडे येतं, पण मला वाटतं याच्या माध्यमातून भूसंपादनाचे विषय बरेच अडचणीचे होते. तिथे शेतकरी हा सुद्धा आपला घटक आहे महत्त्वाचा. त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी भूसंपादनाच्या वेळेला बायपासचा बराच उशीर झालेला आहे. पण याचा सुद्धा तुम्ही पाहिला असेल तर मागच्या डिप्युटीच्या मीटिंगमध्ये बायपासचा सुद्धा विषय झालेला आहे आणि कलेक्टरने सुद्धा सूचना पालकमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत की बाबा बायपास सुद्धा लवकरात लवकर सुरू करण्यात यावा असं.